आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत आमदार. सर काय बोलाल, आता गॅसचा तुटवडा प्रचंड झालेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल सर? हे बघा, आता हे युद्ध जन्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जिथून आपल्या गॅसचं उत्पादन होऊन आपल्याकडे गॅस येत असतो त्याच ठिकाणी ही परिस्थिती असल्यामुळे आता शेवटी गॅसचे भाव वाढलेले आहेत, त्याचा भार जनतेवर पडणार आहे. पण तरीसुद्धा आता याच्यामधून मार्ग काढण्याकरता इतर गोष्टी केंद्र सरकार करतच आहे, पण आपल्या नागरिकांनी सुद्धा काटकसरीने या गोष्टी वापरल्या पाहिजे असं मला ठिकाणी वाटते. बेरोजगारी वाढते, 20% ऑलरेडी हॉटेल्स बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे आता गॅसचे भाव गगनाला भिडलेले आहेत. काय बोलत आहे? निश्चितपणाने पण शेवटी आता जिथून आपण हे या ठिकाणी गॅसचे आपल्याकडे सप्लाय होतो तिथे या सगळ्या अडचणी उभ्या राहिल्यामुळे केंद्र सरकारने दुसरे पर्याय या ठिकाणी केले पाहिजे अशी अपेक्षा जनतेची पण आहे. आता केंद्र सरकार त्याचा विचार करतच असेल. ज्या दिवशी महिला दिवस होता त्या दिवशी गॅसचे 60 रुपये वाढले. काय बोलत नव्हते? युद्ध तर आपल्या हातात नाही ना, युद्ध सुरू असल्यामुळे हे वाढलं. हे काही अचानक वाढलं याचा अर्थ आपण बघतो की इराण आणि ज्या युद्धामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. लवकर जर ते शमलं तर पूर्ववत येऊ शकते, पण त्याच्यावर पर्याय केंद्र सरकार काढेल असं आमची खात्री आहे. कर्जमाफीबद्दल काय बोलाल भाऊ? 2 लाखाची कर्जमाफी ही नक्की त्याची अंमलबजावणी नक्की होणार का? विरोधक आरोप करतात, काय सांगा? देशावरती कर्ज आहे, 10 लाख कोटीचं कर्ज आहे, कुठून एवढा पैसा त्यांना? काय बोलत? हे बघा, बोलायला काय लागत नाही. या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, कारण की शेवटी हे बोलल्यानंतर असं काही लगेच पळून जाता येत नाही. आम्हालाही मतदारसंघात फिरायचं आहे किंवा मंत्र्यांनाही फिरायचं आहे, आमदारांना फिरायचं आहे. कर्जमाफी झालेली मागच्या काळात हे असंच म्हणत होते, कर्जमाफी करणार नाही, हे नुसता निवडणुकीचा जुमला आहे. आता केली तर म्हणे मिळणार नाही. लाडक्या बहिणीला पैसे आणले, 2 महिन्यात काढून घ्या म्हणले. बँकेत लाईनी लागल्या त्यावेळेस बैलांची तारांबळ उडाली आणि म्हणले की निवडणुकीपुरते काढून घ्या लवकर. आता हे चालू आहे. म्हणजे हे यांचं कामच आहे, लोकांना गर्दीमध्ये साप सोडायचा प्रकार आहे. भाऊ आता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जेजुरी आहे, जेजुरी खंडोबा मंदिर आहे, तिथं जी करा नदी आहे, तिथं अजूनही महिला उघड्यावरती शौचालयाला जातात. वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, मात्र अजूनही महिला तिथं उघड्यावरती कपडे बदलतात, तिथं शौचालय उघड्यावरती जातात. काय बोलत त्याच्याबद्दल आपण? हे बघा, स्थानिक प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जर कधी अशा ठिकाणी असलं तर शासनाच्या बऱ्याच सामूहिक शौचालयाची स्कीम आहे, व्यक्तिगत शौचालयाची स्कीम आहे, तीर्थविकासमध्ये पैसे देता येतात. स्थानिक जे आहे तिथे नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, यांनी जर त्वरित केलं तर सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहील. पण शेवटी तिथल्या स्थानिक लोकांची ही मानसिकता असली पाहिजे की हे शौचालय उघड्यावर करू नये. आणि सरकार तर प्रयत्नशील राहीलच, पण आपण सांगितल्याप्रमाणे जर तिथल्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला तर स्वच्छता डिपार्टमेंट आमच्याकडे आहे, तर आम्ही लागेल तेवढे शीट त्यांना तिथे शौचालयाची देऊ शकतो. पण शेवटी लोकांची तिथली मानसिकता असली पाहिजे. नक्कीच. तर हे होते आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. जर शौचालय संदर्भातील हे महिलांचा जो काही प्रश्न आहे तो नक्कीच ह्या संदर्भात जर आमच्याकडे या संदर्भात एका तक्रार आली तर नक्की हा जो तक्रार आहे या तक्रार नक्कीच आम्ही मार्गावर लावू. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.